नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वताईंना श्री स्वामी समर्थ. तर व्हिडिओला सुरुवात केली आणि आता 12:05 झालेत बघा. आणि इथे चाललंय आपलं लाडू बनवायचं काम. म्हणजे लाडू बनवायला घ्यायचे आहेत, पण म्हटलं तुम्हाला दाखवा. बऱ्याच ताईंनी मला कमेंट टाकलेली, पण व्हिडिओ खूप लेट चालला आहे. मेन म्हणजे व्हिडिओ खूप उशिरा चालला आहे. लाडूची तयारी दाखवली 1 महिन्यापूर्वी आणि लाडू बनवायला मुहूर्त लागला आहे आता. का तर काही ना काही दुसरी कामं चालू होते म्हणून. लाडूची तयारी काय काय चालली ती तुम्हाला दाखवते आता. हे बघा, गूळ कापती भाभीला बोलवलंय. हा 1.5 किलो गूळ आहेत. आलाय भाभीचा फोन. आणि आईचं चाललंय पीठ चाळायचं काम. बघा हे पीठ जे दळून आणलेत, हे गहू भाजून दळून आणलेलं पीठ आहे. तर ते आईने चाळून घेतलंय. आता ही भाभीचा गूळ कापून झालाय आणि तुम्हाला दाखवते आता काय काय करते. आईची मला खूप मदत होती या. खूप छान आले माझ्या बाजूला, एकदम भारी, खूप काळजी घेतात. हे बघा असं हे. आणि यात सगळं बारीक करून ठेवलं बघा. हे जे खोबरं, खारीक, काजू बदाम सगळं बारीक केलेलं आहे. आणि खारीकची पावडर पण टाकायची यात थोडीशी. आता हे गूळ तेलात टाकतात आणि ती हां दे मेरे पास दे ना. हे खारीक पावडर आहे बघा. ही अर्धा किलो खारीक पावडर आणलेली आणि मी खारका तर बारीक केल्याच होत्या. बस काय तरी खारीक पावडर पण टाकते. थोडंसं जाडसर खारीक आणि खारीकची पावडर दोन्ही छान होतं. तर आता ही 2 किलोची किटली आहेत बघा. ही 2 किलोची किटलीत यातलं मी जवळजवळ 1.5 किलो तेल घालणार आहे यामध्ये. कारण गहू आणि खारीक तेल आपलं शोषून घेते एकदम. तर हे तेल घालते यामध्ये. तर बघा मी आता हे तेल यामध्ये जवळजवळ 1.5 किलो तेल घातले. आणि गूळ दाखवते तुम्हाला मी. आणि टोप मोठा घेतलाय ना. हे बघा हा एवढा 1.5 किलो गूळ मी कापून घेतलाय. आता तेलामध्ये वितळवायचं आहे. तेल थोडंसं गरम होऊ दिलंय. एकदम कडकडीत नाही गरम करायचे. ही लाडूची प्रोसिजर खूप घाईमध्ये अशी करावी लागते. गूळ एकदम असा चिकट नाही होऊ द्यायचा. आणि हे बघा गूळ तुम्हाला सांगते चिक्कीचा नाहीये, असा ठिसूर आहेत एकदम. लाडूसाठी हा सोनलचा गूळ भेटतो. म्हणजे माझ्या इथं तरी भेटतो. कुठं भेटत असेल माहित नाही. पण लाल गूळ घ्यायचा आणि चिक्कीचा असा चिकट गूळ नाही घ्यायचा आहे. तर हा मी तेलामध्ये थोडासा असा वितळून घेते. तुम्हाला जवळ पण दाखवेल. असं लगेच दळून घ्यायचे तेलामध्ये. बघा भाभी हे करते. तर ही मी 1/2 किलोपेक्षा जास्त मेथी दळून ठेवलेली. तर ते आता चाळून घ्यायची. बघा चाळून घेते. भाभी तोपर्यंत गूळ वितळवती. अगदी 5 मिनिटात वितळतोय. इथे गूळ असं वितळ भाभी दे मेरे पास. हे बघा असं त्याला वरती फेस वगैरे नाही येऊ द्यायचं आहे किंवा खूप असा कडक नाही होऊ द्यायचा आहे. बस फक्त तेलामध्ये वितळला पाहिजे. हे मी 1.5 किलो तेल आणि 1.5 किलोच गूळ घेतला यामध्ये. कारण आपल्याकडं गोड खातात, फिकट लाडू चालत नाही. आणि थंडीमध्ये तेल आणि गूळ चांगलं असतं. आता बरेच लोक तेल नाही करत, तुपात करतात. पण आपल्या घरात तुपाचं कोण खाणारच नाही, म्हणून मला तेलच वापरावं लागतं. आणि शेंग तेलच आपलं हे गुलाबचं. तर बघा आता काढून घेते. गूळ वितळलाय. आता हे काढून घेते मी इकडे. भाभी तो पकड़ तू दोनों हाथ से और उधर लेके हाँ लेके आओ. हाँ दोनों साइड से पकड़ अच्छे से. पकड़ के लेके आते हैं. आ जा इधर. बराबर पकड़ा, गिरा बिरा मत. हाँ, पकड़. आजा. हे बघा आता भाभीला बोलले तू ये. हां इधर कपडे पे रख दे. हे बघा आता गूळ कपडा दे. हे गूळ आणि हे चांगलं असं यात हे झालंय. आई थांबा मला हे काढून दिलंय. भाभी नाही बोलताना यातच टाकून दिले. छोड़ 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 चिपक जाएगा हाथ में. आई टाका. हे सगळं गरम गरम यात आहे ना. हां पकडायचं. टाका. इथे टाकू सगळं टाकून द्या पटापट. बारी थोडा साईड हो द्या. थोडा साईड गरम होऊ द्या तरी. असं गरम तेलामध्ये आणि गुळामध्ये पटकन टाकून द्यायचं. भाभी ये निकाल तू साइड में. गुठली होएगा इसका, गुठली नहीं होने देना है. निकाल इसको साइड में कर देना. हाँ कपड़ा चाहिए मुझे, छोड़ ना. टाकाय. हे बघा एकाने टाकायचं आणि एकाने ते कंटिन्यू असं
मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर पटकन गुळामध्ये आणि तेलामध्ये मिक्स होऊन जाते. साहेब आणि यश असतो तेव्हा मला काही त्रास नसतोय. आता कसं आईला पण माहिती नाहीये आणि भाभीला पण माहिती नाही. आई मला होतं ते लय सुकवलं असं वाटतं मला. टाका ते तेवढं हातामध्ये टाका. पहिलं जायचं ते. पहिलं. हे बघा असं चांगलं मिक्स करून घ्यायचंय. हा घ्या तुम्ही आता थोडंसं घ्या. चांगलं भाभी पकड़ अच्छे से पूरा ऊपर नीचे कर सक. नाही होणार ना. टाकू टाका. देऊ टाकू. हा, टाका. मला असं वाटलं खूप सुकं होतं की काय म्हणून मी थोडंसं ठेवत होते. पुरा चला रे बाबा. आई तुम्ही हलवा एकदा. सरक. हां बघ मग दादी पण दे थोडा. ओले ओले ले चम्मच ठंडा हुआ है कर ले अभी उसके साथ से कर ले. त्याने करू द्या. हे बघा आई मी आणि करते आता. हां रुक रुक बघ मी आणि एकदा करून देते होईल ना. सोडा. तू हात से करू ना भाभी. मी हात से नाही आई खालो एकदा करते ना चांगलं. हा. हा मुडा हातात केले हे का. हे गोळ चांगला मिक्स होईल ना. हम्म. केलं तुम्ही छान केले आई. वा 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 मस्त. वा मग करण्याचा खूप फरक पडतो. आई 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 आता नाही सांगू दाबून ठेवा हा बरं. म्हणजे गरम राहिलं ना. हं. गुठळ्या नाही झाले नाही नाही पाहिजे. उठाय नाही उठाय नाही. नाही झाले ना. नाही. काय होतं गुळ जर जास्त तेलात हे झालं ना तर गुठळ्या होतात त्याचे. हे बघा सगळं छान असं वरती दिसतंय काजू बदाम खोबरं वगैरे असं छान दिसतंय वरती. आता याची एकदम पटापट असं दाबून ठेवायचं म्हणजे गरम राहते. आणि एक साईडने घेऊन पटापट लाडू वळायचे. छोटा छोटा ना. हाँ छोटा एकदम छोटा भी नहीं बाबा. मेरे हाथ को छोटा तो आता ही नहीं है. एक बनवून दाखव. बनव बनव. एक बनवा तुम्ही आधी. अहो आई माझं काम अजिबात नाजूक नाही. तेच म्हणाले. मला येतच नाही नाजूक काम. मला येत नाही थोडं पीठ. हे बघा असं मस्त झालाय लाडू. हा बना 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 फटाफट बना खाली गरम गरम. वो ठंडा होएगा तो तू ही बनाएगी मैं नहीं बना पाएगी. हा मेरे हात दुखताय ना. असे मस्त छान लाडू बांधून घ्यायची बघा. हा कुठं झाला. असू दे थोडा छोटा. मोठं झालं तुम्ही खा. आई आहे का बरोबर. आता थोडं त्या अगोदर हात ओळख नाही ना. ते लय झालं ना मग हे खाती नाही अख्खा अर्धा अर्धा राहून जातो. हे बघा असे बांधले ते तिघींचे 3 हात आहे. आता सगळे बांधून झाले तुम्हाला दाखवते. माझे दुखतात ना म्हणून. हे बघा लाडू बनवून झाले. खाली आईने बनवले चांगले मोठे मोठे बनवलेत आईने मस्त मोठे मोठे झाले. माझे असू दे त्याला काय होतं खायचे. आणि मी माझी दाखवते तुम्हाला. हे बघा आईने बनवले. बाकी पुरा लेट पोस्ट केली सर. आई तुम्ही ना हात धुता साबण लाव. हिला पाणी आणायला साबण लावायला. हे बघा हे भाभीने आणि मी बनवलेत. आणि आईचे थोडे मोठे मोठे झालेत. आता एकत्र करते मोठे मोठे सगळे आईला खायला देणार. हे बघा टोपाला अजिबात गुळ किंवा पीठ काही चिकटलं नाही बघा. एकदम क्लीन आहे जसं ना तसं काही चिकटलं नाही अजिबात. तर असे झाले आपले मस्त मेथीचे लाडू छान झाले. आता कसे झाले खाल्ल्यावरच कळेल. भाभी जा दादी को पाणी लाई जर हात धुने के लिए. तिथं तुझ्या ए भाभी रोजचे कसे किचनवरचे कपडे आहेत मग ते नाही वापरले इकडं. जुना टॉवेल झाला ना की असे काढते माझी गाऊन. आईने असे मोठे मोठे जशी गुळाची टेप असते ना असे बनवलेत बघा. आणि माझे आणि भाभीचे झालेत गोल गोल.
आहे ना बाई गुळाची ढेप असते ना असे झाले तर हा, माझे. बसा ना बसा माझे असे उभे उभे हा, मला बसा, अशी बसा. सवय आहे ना. आहे ना असू द्या अशी उभे करी. हा. हे मोठा झाला असू द्या असू द्या त्याला काय सुरुवातीचे झालं? 2-4 मोठे झाले. आणि तुम्हाला सांगते अजून थोडंसं पीठ ठेवलंय पुन्हा मग जरासं मी घरामध्ये सगळं बारीक करून पुन्हा बनवेल. हे बघा भाजलेलं पीठ आहे ना थोडंसं काढून ठेवलंय बघा इथे. गूळ ते जास्त घातलंय, खारी खोबरं होतं ते जास्त घातलं, पीठ थोडं कमी घातलंय मी, म्हणजे असे छान होतं. आता मी आईला खाऊन बघायला देते कशी काय झाली ते बघते आणि मग तुम्हाला सांगते. धरा आता थोडं टेस्ट करा आणि व्हिडिओमध्ये सांगा कशी काय झाली ते. धरा बाबी एक प्लेटला ना हेल्प कर बाबी धरा एक खाऊन बघा थोडासा. सगळं घ्या हातात असंच घ्या जरा मिक्सर भांडं अजिबात हे नाही. आई कशी झाले लाडू सांगा आता. एकदम छान झाले. एकदम छान झाले. पहिल्यांदाच खाल्ले तुम्ही असे. पहिल्यांदाच खाल्लेले. आईकडे नाही बनत असे, आईकडे वेगळे बनतात पण छान झाले. छान झाले. कडू कडू नाही काहीच नाही. काहीच नाही ना. काहीच नाही. ती मेथी दाखवली ना आणि वाटीवर मेथी घातली म्हणजे जवळ अर्धा किलो मेथी गेली त्यामध्ये आणि गेलीत ना, म्हणजे अर्धा किलो मेथी गेलीत बघा एवढ्या लाडूमध्ये. बिलकुल कडू लागणार नाही है ना. एकदम छान झाले. अरे गोड झाले. गोड झाली ना. टेस्टी झाले. खायला गोडच आवडतात ना. दोघी जरी भाभी तिकडे काम आवडते, भांडी खूप पडली ना तिला पण. भाभी तुम्ही खा की दे भाभी थोड़ा मदद करने को नहीं इसको. हाँ मदद तो करेगा, तू बैठने दे इसको, मैं थोड़ा बैठूं, अच्छा मैं थोड़ा बैठो आराम करो, फिर बाद में बुला. आता बघा हे असे वरतून कपडे टाकून ठेवणार मी दिवसभर असेच ठेवणार आहे. भाभी उठा नाही इधर से, इसको उठा दे, इसको ढक्कन लगा. हाँ बना रहे लेके जा तू सब ढक. और ये धोने के लिए दे झाड़ू मार ये क्या करूं? और रख दे, मैं बाद में पीसेगी उसको. मेथी जाडसर राहिले तो असं ठेवलं मिक्सरच्या भांड्यामध्ये पुन्हा येतं ना झाडू मारले. तर दोघे तिकडे पटापट झाले बघा. आता सगळे किती झाले ना तर वजन करता नाही येणार का, तर वजन तिकडे आणली ती झोपली त्या बाजूला. अभी झाडू मार कपडे से मत अरे कभी ये तो गुड़ है ना पूरा चिपक जाएगा. इधर कर व्हिडिओ चालू आहे. बाबी बघा कॅमेरा इकडे तिकडे फिरवती पण मला ना बघा खूप मदत होती यांची. आता मीला सांगितलं लाडू बरं बोली कधी पण बनवायचे मला फोन कर येते. आईने पण सांगून ठेव तुम्ही बांधूच नका बोलत होत्या. तुम्हाला बसता नाही येते कमरे, मला खरोखर बसता नाही येते. नेहमी बघा तुम्हाला दाखवतात तुम्ही यश आणि साहेबच लाडू बनवतात. पण आज या दोघी होत्या त्यांना दोघांना वेळ नाही आहे आणि म्हटले तुम्हाला दाखवा. मी प्रमाण अगोदर थोडंसंच घेतलेलं, पुन्हा सगळं प्रमाण वाढवलं मी. काय तर आता कुठे बाहेर जायचे तर तिकडे पण न्यायला होतील थोडेसे लाडू, कारण आम्ही आता 8-10 जण आहेत आम्ही जायला. कुठं जाणार ते तुम्हाला सांगेल मी जायच्या वेळेला. तर 3-4 दिवस जाणार, 4-5 दिवस जाणार आहेत आणि थोडेसे घेऊन जायला होतील. काय काय आहे ते म्हणजे घरचं पण खाणं पिणं थोडंसं असावं. आई बोलले मी ठेचा बनवला. आई इतका सुंदर ठेचा बनवतात, त्यांची रेसिपी दाखवेल तुम्हाला एकदा. म्हणजे मी असा ठेचा ना मला येत पण नाही आणि मी बनवला पण नाही आतापर्यंत. आई एकदा दाखवा तुम्ही तुमचा ठेचा. आपल्या इथं बनवूया. हो. 2 वेळा बनवून दिला, त्यांच्याकडून बनवून दिला त्यांनी मला. पण त्या आईचं 2 वेळा ऑपरेशन झालेलं माझ्यासारखं तुम्हाला सांगते ताई. हे माझं कमरेचं ऑपरेशन सेम आईचं झाले पण 2 वेळा आणि आताच ह्या वेळेचं त्यांचं एवढं सक्सेस नाही झालं, फेल गेलं या वेळेला ऑपरेशन. खा की तुम्ही खा ठेवला हातात खावा तुम्ही. मी ते घरी तुम्ही खावा. त्यात झाकणात घ्या, त्यात घ्या तसं ठेवला एक घास खाऊन. बाबी दादी को प्लेट दे दे, एक प्लेट दे दे. आईचं ऑपरेशन इतकं व्यवस्थित नाही झालं यावेळी, त्रास होतोय त्यांना. तर तसेच काम करताय. सूनबाई कामाला जाते आणि सूनबाई मुलगा कामाला जातात. 2 मुलं छोटी छोटी तर त्यांना सांभाळावं लागतं. तर सगळं काम करतात आई खूप. आणि माझं काय होतं या अशा भाभी येतात कोण ना कोण मदतीला. धोले बाथरूम जाते धुले असतं, हात बी धुले, कारण त्या भाभीला भांडी खूप आहे घासायला. म्हणून हिला म्हणले तू मदत कर. एका माणसाचा जीव नाही घ्यायचा एवढा. आणि मला तर कमरेत बसतच नाही येते मेन म्हणजे. सकाळपासून आई बोलत तर करूच नको मी करते, पण थोडेसे केले तर बरं वाटलं. खूप छान झाले, दिसायला सुंदर झाले. बघा पुन्हा एकदा दाखवते. दिसायला किती छान दिसत आहे, एकदम लालसर असे. चवीला पण छान आहे. चवीला पण छान आहे ना. आईला आवडले. आईला तुपाची वस्तू अजिबात खात नाही, तुपाची चवच त्यांना माहित नाही, पण तेलातले म्हणून त्यांनी खाल्लं आणि छान झाले. मी संध्याकाळी खायला आता रापू द्या थोडेसे. जेवढे रापणार ना तेवढे चांगले होणार, म्हणजे चांगले असे हे झाले पाहिजे, ते सगळं मुरलं पाहिजे त्यामध्ये. तर चला काही नो छोटासा बडबडीचा व्हिडिओ दिलाय आणि जसा आहे तसा सांभाळून घ्यावा आणि तुम्ही पण बनवा. आता यामध्ये मी तुम्हाला सकाळी सांगितलं मी 1.5 किलोचं प्रमाण घेतले. अगोदर 1 किलो गहू भाजले, पुन्हा 1 किलो भाजले, तर 1.5 किलो पीठ घेतले. अर्धा किलो मी काढून ठेवले, तुम्हाला दाखवलं. अर्धा किलो काढून ठेवले.
तर 1.5 किलो गूळ, 1.5 किलो पीठ आणि 1.5 किलो असं गूळ घेतलेला आहे. मग खारीक, खोबरं, काजू बदाम तुमच्या अंदाजाने घाला. मी अर्धा किलो काजू बदाम घातले, 1 किलो खारीक घातली, 1 किलो खोबरं घातले. तर त्याचं असं एवढं प्रमाण झालं आहे. मेथी अर्धा किलो घातली. कच्ची मेथी घाला, काहीच कडू होत नाही. चाळून घ्या, मिक्सरला बारीक करून चाळून घ्या. बारीक पावडर होती चांगली. माझी तरी जाड राहिली, थोडी चाळून घेतली मी. तर 3 तास मेथी घाला. थंडी दिवसामध्ये गोड मेथी वगैरे खायला आपल्याला खूप चांगलं असते. आईनं जरा थोडंसं लिंबाचं लोणचं बनवते त्यांच्या पद्धतीचं. हां, ही माझी पद्धत नाही, आईची पद्धत तुम्हाला थोडीशी वेगळी दाखवते मी जरा. हे लिंब कापून हळद आणि मीठ लावून ठेवल्या. 4 दिवस झाले. 3 दिवस बाहेर ठेवले ना, 1 दिवस फ्रीजमध्ये ठेवलं. काल मला टाईम नव्हता म्हणून काल मी फ्रीजमध्ये ठेवून दिले. आता लसूण घेतला आहे कितीतरी, भरपूर असा लसूण घेतला आहे आणि खलबत्त्यामध्ये टेचून घेत आहे. थोडासा ठेचायचा आहे. आता त्यांची पद्धत. हां, आईन त्या कुठच्या माहिती तुम्हाला सांगू. आई तुमचं गाव कोणतं? लातूरचे आहेत. आई लातूरचे आहे. त्यांची पद्धत थोडीशी जेवणाची वेगळी जरा. तर असा लसूण थोडासा ठेचून घेतला आहे बघा. आता हे लिंब चांगले मुरले, हळद आणि मीठ घालून आहे ना, चांगले मस्त मुरलेत बघा हे. आणि घ्यायचं लसूण. हां, आणि लसूण घेतलं आहे थोडंसं, बस झाला. बरं, आणि काय करताय ते बघते मी. हे बघा, इथं हे तेल गरम केलंय, थोडंसं मोठी पळी भरून तेल गरम केलंय. आणि आता मोहरी घालते आई. तडतडू नाही द्यायची जास्त, मोहरी तडतडवायची. आणि जिरं पण भाभी फोन बज रहा है आपका, जाऊ दे, चप्पल पहन के जाऊ दे. आणि जिरं पण घालताय. घ्या कमी करू द्या, बंद करा करू बंद. हां, बरं आई याच्यात घ्या, नाही तर हे वितळल. पकडायचं बघा, त्याच्यातच हलवते. तिखट देऊ. हां, तिखट द्या. आता हे तिखट आपल्या हिशोबाने आपल्याला किती घ्यायचे ते. कलरची नको का? कोणती द्या? लाल व्हावं. लाल पाहिजे ना. आता हे 1 चमच्याचा अंदाज मी तिखट घेतलं आहे. आणि ही काश्मीरी पावडर घ्या. किती घेऊ यातली? तिखट लागते. ही तिखट नाही, ही तिखट नाही, कलर आहे फक्त एवढं पण टाका. हां, ही काश्मीरी आहे. आणि मग तिखट अजून घेऊ दे. नाही, तिखट घ्या जास्त. 3 चमचे तिखट घेतले आणि 2 चमचे भरून काश्मीरी पावडर. जेवढं बघा तिखट लागेल तेवढं आंबट लागत नाही. हो ना. जास्त तिखट आहे ती नाही, असं नाही तिखट आहे. आणि टाकू का? जास्त तिखट नाही आहे ते. बस बस काय? आणि हां, बस 4.5 चमचे. बस. आता हे अंदाजाने असं यात घ्या. हे नाही तर प्लास्टिकमध्ये वितळल ते. हां, प्लास्टिक पण टाकायचं नाही. हां, आता बघा, भाभी फोनवर बोलते. हे 4-4.5 चमचे तिखट झाले आणि 2 चमचे काश्मीरी पावडर झाली. यामध्ये खाली आहेत तो ते बघा. आणि काय बोलतो आपण, मोहरी आणि जिरं चांगलं तडतडलं यामध्ये बघा. लसूण पण. गॅस बंद आहे? हां, बंदच राहू दे. बंद पाहिजे का? नुसतं असं गरम तेलामध्ये, थोडंसं गरम तेलामध्ये लसूण. गॅस बंद आहे. म्हणजे फक्त जरा गरम झाला पाहिजे का? फक्त मोहरी आणि जिरं तडतडलं पाहिजे, म्हणजे ते कचकच नाही लागत ना. लसूण नुसतं असं थोडंसं गरम करायचं आहे. आणि त्याचं तिखट घालायचं ते. त्याच्यात तिखट टाकायचं आणि थंड होऊ द्यायचं. अच्छा, थंड झाल्यावर लोणच्यामध्ये घालायचं आहे असं आपल्या ह्या लिंबामध्ये. मग यात टाकू का लिंब? नाही, त्याच्यातच टाकू. कढईमध्ये टाकून द्या ना. हे बघा, तेल, जिरं, मोहरी, लसूण यात घातलंय. आणि यामध्ये मीठ भरपूर घातलेलं आहे. टाकले आणखी टाकावं लागेल. हळद आणि मीठ भरपूर घातलेलं आहे यामध्ये. असं छान मसाला मस्त झाला बघा, सुगंध छान येतोय. आता कसं करते आई, आता हे थंड होऊ द्यायची फोडणी, नंतर घालायचं त्यामध्ये हे लिंबाचं आपल्या जे फोडी आहेत त्या. आता बघा, हे जरा थोडंसं ही फोडणी थंड करून घेतली जरा. छान. साखर गुळ काही नाही घातले ना आपण, एकत्र करून घेतोय ना. तेल कमी वाटतं का? आणि टाकायचंय का? नको ना, होऊन जाईल ना तेवढं. कसं लागतंय चवीला मी नंतर सांगेल तुम्हाला. कलर तर भारी दिसतोय बघा. आईने चाकून बघितलं, थोडं मीठ कमी वाटतंय आपलं, कारण हे सेंदो मीठ आहे ना, रॉक सॉल्ट, म्हणून ते थोडं खारट कमी असते. पुन्हा छोटे 4 चमचे मीठ घातले आणि वरतून. परवा चांगले असं बघा, असं हे भरून हाताचे आपले
पूर्ण मूठ भरून मीठ घातलेलं तेव्हा छान मुरू दिले त्यात. प्रॉपर असं बनलंय. हे का बनवते माहिती तुम्हाला? आता आम्हाला जायचं आहे ना तिकडे, तर हे काय काय सांगते न्यायला आणि हे टिकतात. आई अजून ठेचा पण बनवून देणार आहे मला, तर ठेच्याची रेसिपी दाखवेल मी तुम्हाला. छान बनले. आता काढून घेते डब्यामध्ये